श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। उद्या आहे दत्त जयंती। जयंतीच्या दिवशी आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरतात। मार्गशीर्ष महिन्यात ब्रह्मा, विष्णू आणि महेशांचा अवतार असणाऱ्या दत्तात्रय महाराजांची जयंती साजरी केली जाते। मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त पौर्णिमा या नावाने देखील ओळखले जाते। तसेच याच दिवशी देवी अन्नपूर्णा जयंती देखील आहे, त्यामुळे या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे। आता ही पौर्णिमा तिथी 14 डिसेंबरला शनिवारी सायंकाळी 4:58 सुरू होते आणि तर दुसऱ्या दिवशी 15 डिसेंबरला दुपारी 2:31 संपते। आता आपल्याला या दिवशी जर दत्त जन्म साजरा करायचा असेल तर आपण 15 डिसेंबरला साजरा करावा, कारण की दत्त जन्म हा दुपारी 12 वाजता साजरा केला जातो। तसेच आपल्याला जे काही उपाय करायचे आहेत, ज्या काही सेवा करायच्या आहेत तर त्या तुम्ही 14 डिसेंबर व 15 डिसेंबर देखील दोन्ही दिवशी सुद्धा करू शकता। या काळामध्ये दत्तत्व हे 1000 पटीने कार्यरत असतं आणि आपण जे काही उपाय करू, जी काही सेवा करू तर त्या सेवेचे आपल्याला कित्येक पटीने फळ हे मिळत असतं। त्यामुळे या दिवशी आपल्याला सेवा करायला विसरायचा नाहीये। आणि आता अगदी आपण स्वामीचरित्र सारामृत पठण करत असाल किंवा गुरुचरित्र पारायण करत असाल किंवा तारक मंत्राची सेवा करत असाल तर आपण कोणती सेवा करत असू, आपण आपल्याला या दिवशी गौमातेला एक वस्तू खाऊ घालायची, म्हणजे एक पदार्थ खाऊ घालायचा, ज्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व दुःख, दरिद्र, गरिबी ही नक्कीच दूर होईल व आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येईल। तर या दिवशी कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्या हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका। श्री दत्त महाराजांसोबत असलेल्या वस्तूंचे किंवा प्राण्यांचे देखील खूप महत्त्व आहे। दत्तांच्या पाठीमागे असलेले औदुंबराचं वृक्ष हे दत्तांचं पूजनीय रूप आहे, कारण त्यामध्ये दत्तत्व हे जास्त प्रमाणामध्ये असतं। तसेच आपण नेहमी बघत असतो की श्री गुरुदेव दत्त महाराजांसोबत 4 कुत्रे असतातच आणि हे 4 कुत्रे म्हणजे 4 वेद आहेत, जे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद आहे। आणि तेव्हाच पण दत्त महाराज भिक्षा मागण्यासाठी जातात तेव्हा त्यांच्यासोबत हे 4 कुत्रे देखील आपल्याला बघायला मिळतात की जे दत्त महाराजांचे रक्षण करतात असे देखील म्हटले जाते। तसेच दत्तात्रेयांच्या खांद्याला एक झोळी असते, तिचा भावार्थ याप्रमाणे आहे की झोळी हे मधुमक्षीचे म्हणजेच मधमाशीचे प्रतीक आहे। मधमाशा जशा ठिकाणी जाऊन मध गोळा करतात आणि त्या एकत्र जमवतात, तसेच दत्त महाराज दारोदारी फिरून झोळीमध्ये भिक्षा जमवतात। दारोदारी हिंडून भिक्षा मागितल्याने अहंकार लवकर कमी होतो, म्हणून झोळी हे अहंकार नष्ट झाल्याचे प्रतीक आहे। तसेच कमंडलू आणि दंड या वस्तू संन्यासाच्या समवेत असतात। संन्यासी विरक्त असतो। कमंडलू हे एक प्रकारे त्यामागचे प्रतीक आहे, कारण कमंडलू हेच त्याचेही धन होय। त्रिमूर्ती रूपातील महेशांच्या हातातील त्रिशूल आणि भगवान शिवांच्या हातातील त्रिशूल यात एक वैशिष्ट्यपूर्ण भिन्नता आढळते। त्रिमूर्ती रूपातील महेशाच्या हातातील त्रिशूळावर शृंग आणि वस्त्र आढळत नाहीत। याचे कारण म्हणजे शृंग वाजवायला दत्ताकडे मोकळा हात नाही आणि मध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे दत्त महाराजांसोबत आपल्याला एक गाय देखील बघायला मिळते, तर त्या गायीला कामधेनू असं म्हटलं जातं की जी स्वतः पृथ्वी आहे असे म्हणतात। आपण जर या दत्त जयंतीच्या दिवशी मग गौमातेला एक पदार्थ खाऊ घातला तर आपलं दुःख, दरिद्र, गरिबी नक्कीच दूर होईल व आपल्याला दत्तगुरूंचा आशीर्वाद हा प्राप्त होईल। आता दत्त जयंतीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं, अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलात तरी पण चालेल। आपल्या घरामध्ये दत्त महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल किंवा स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल तर आपल्याला त्याची पूजा करायची आहे। दत्त महाराजांना आपण अभिषेक करायचा आहे। त्यानंतर अगोदर एक चौरंग मांडायचा आहे, त्यावरती लाल रंगाचं वस्त्र टाकायचं आहे, एक शुद्ध तुपाचा दीप प्रज्वलित करायचा आहे, त्या दीपाला हळदी कुंकू लावायचं, फूल व्हायचं। त्यानंतर दत्त महाराजांना किंवा स्वामी महाराजांना अभिषेक करायचा आहे। अभिषेक करत असताना आपण श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करत राहायचा आहे। तसेच तुम्ही या दिवशी स्त्री सुक्तम, पुरुष सुक्तम देखील अभिषेक करत असताना म्हणू शकता। आता आपण जे काही तीर्थ आहे तर त्यातील थोडंसं तीर्थ आपण प्राशन करायचं आहे, आपल्या मुलांना देखील हे तीर्थ द्यायचं आहे, यामुळे दत्तगुरूंचा आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो। तसेच थोडंसं तीर्थ आपण आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे, बेडरूममध्ये, किचनमध्ये, हॉलमध्ये हे तीर्थ शिंपडावं, यामुळे आपल्या घरातील जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा
ऊर्जेचा संचार हा होत असतो. त्यानंतर दत्त महाराजांची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे. त्यांना जी काही वस्तू प्रिय आहेत त्या वस्तू तुम्ही त्यांना अर्पण कराव्यात. स्वामी महाराजांच्या प्रिय वस्तू देखील त्यांना अर्पण करा. तुम्ही त्यांना चंदन व अष्टगंध लावायचा आहे, तसेच तुम्ही त्यांना अत्तर लावायचं आहे आणि जी निशिगंधाची फुलं देखील अर्पण करायची आहेत. ती फुलं नसतील तर तुम्ही पिवळ्या रंगाची फुलं देखील अर्पण करू शकता. या दिवशी बेसनाचा लाडू बनवावे, तसेच घेवड्याची भाजी देखील आपण बनवायची आहे. ती देखील दत्त महाराजांना प्रिय आहे. आपल्या घरामध्ये जर गोमातेची मूर्ती असेल तर गोमातेची देखील आपण या दिवशी पूजा सेवा करायची आहे. गोमातेची मूर्ती देखील आपण दत्त महाराजांजवळ ठेवायची आहे. आणि आता आपण एक पुरणपोळी बनवायची आहे किंवा अगदी चपाती घेतली तरी पण चालेल. चपाती घेतली असेल तर त्या चपातीवरती आपल्याला थोडंसं गूळ पसरवायचं आहे आणि थोडंसं शुद्ध तूप टाकायचं आहे आणि चिमटभर हळद टाकायची आहे आणि या चपातीचा आपल्याला रोल बनवायचा आहे. आणि आता ही चपाती घ्यायची आहे आणि त्यासोबतच एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे. तसेच तुमच्याकडे जर केळी असेल तर 3 पिवळी केळी देखील आपण त्यासोबत घ्यायची आहे. आणि तिथे गौमाता असेल तर तिथे आपल्याला जायचं आहे. आणि अगदी यासाठी गोशाळेत जाण्याची वेळ आली तर तिथे देखील तुम्ही जाऊ शकता. पृथ्वीवरील कोणत्याही भुकेल्या किंवा आणि तहानलेल्या प्राण्याला अन्न आणि पाणी देणे हे महान पुण्यकार्य आहे. मात्र गाईला खायला दिल्याने पुण्यासह इतर अनेक फायदे होतात. आपल्या सर्वांना माहीत आहे की हिंदू धर्मामध्ये गाईला पूजनीय मातेचा दर्जा देण्यात आला आहे. मान्यतेनुसार गाईच्या पोटात 33 कोटी देवतांचा अधिवास आहे. त्यांचा सरळ अर्थ असा आहे की गाईला भाकरी देऊन तुम्ही 33 कोटी देवी देवतांना आहार देत आहात. आणि गाईला भाकरी दिल्याने कुटुंबातील अनेक दुःख आणि वेदना दूर होतात आणि सुख समृद्धी आपल्याला प्राप्त होत असते. आता आपण गौमातेजवळ गेल्यानंतर गौमातेच्या पायावर आपण प्रथम पाणी टाकायचं. आपल्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर त्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकायचं आणि ते पाणी आपण गौमातेच्या पायाजवळ टाकायचं आहे. आणि त्यानंतर आता गौमातेला हळदी कुंकू लावायचे आणि तसेच गौमातेला ही चपाती खाऊ घालायची आहे आणि हातातून चपाती देण्याचा प्रयत्न करायचा. आणि गौमातेने जर तुमचा हात चाटला तर तुमचे दुर्भाग्य दूर होऊन तुम्हाला सौभाग्य प्राप्त होते. आणि जर असे करणे शक्य नसेल तर लांबून चपाती दिली तरी पण चालेल. तसेच त्यासोबत 3 पिवळी केळी देखील गौमातेला देऊ शकता. त्यानंतर या गौमातेला 3 प्रदक्षिणा करायच्यात. आता प्रदक्षिणा करत असताना श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करत राहायचा आहे. त्यानंतर गौमातेच्या डोळ्यामध्ये आपण बघायचं आहे आणि आपली इच्छा मनोकामना गौमातेला आपण सांगायची आहे. आणि तसेच आपण या दिवशी एक उपाय करायचा आहे. घरात कायम शांतता राहण्यासाठी गाईचं जिथे गोठा असेल किंवा जिथे गाय बांधलेली असते तर तिच्या पायाखालची आपल्याला थोडीशी माती घ्यायची आहे. आणि आता ती माती घेऊन आपण घरी जायचं आहे. घरी आल्यानंतर आपण जिथे पण स्वामी महाराज दत्त महाराजांची पूजा मांडली आहे किंवा फोटो मूर्ती असेल तर तिथे आपण ही थोडीशी माती ठेवायची आहे. दिवा अगोदर प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर आपण दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा 108 वेळा जप करायचा. अगदी जप करणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरती देखील लावून ऐकू शकता. आणि त्यानंतर ही माती आपल्याला थोडा वेळ तिथेच राहू द्यायची आणि आपण धूपदीप देखील या मातीला दाखवायचा आहे. त्यानंतर तुमची इच्छा मनोकामना तुम्ही दत्तगुरूंना सांगायची आहे. कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो, घरामध्ये पैसा येतो पण टिकत नाही किंवा आपण फक्त मेहनत घेतो पण त्या मेहनतीला पाहिजे तसं फळ हे आपल्याला प्राप्त होत नाही किंवा मुलांची देखील पाहिजे तशी प्रगती होत नाही. मग अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल त्यांना पाहिजे तसे यश प्राप्त होत नाही. जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण दत्तगुरूंना स्वामींना सांगायचं आहे. आणि त्यानंतरने ही माती आपण तिथून उचलायची आहे आणि आपल्या इथे असणाऱ्या तुळशीच्या कुंडीमध्ये आपल्याला ही माती टाकायची आहे. अगदी तुमच्या घरामध्ये जर तुळस नसेल तर तुम्ही तुमच्या बाल्कनीत असणाऱ्या कोणत्याही झाडाला ही माती टाकू शकता. तसेच ही माती टाकत असताना देखील आपण श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करत राहायचा आहे. त्यामुळे आपल्या घरामध्ये शांतता ही कायम टिकून राहते. घरामध्ये सुख, शांती व समृद्धी देखील येत असते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटनही प्रेस करा. यामुळे काय होईल म्हणजे कुठले नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ चॅनलवरती अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन येईल.